आपण नागपूर शहराच्या परिमंडळ क्रमांक 5 मध्ये एक गरुड दृष्टी सामाजिक उपक्रम आहे. समाज माध्यम जे आहेत त्याच्यावर आपण निगराणी ठेवण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. यामध्ये आपण प्राथमिक रित्या 2 गोष्टींवर फोकस करत आहोत. एक तर जे मायनर किंवा टीनेजर्स आहेत की जे सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओज टाकत असतात किंवा काही अश्लील व्हिडिओज असतात, शिवीगाळ करणारे व्हिडिओज असतात, डॉन भाईगिरी ह्या टाईपचे व्हिडिओज असतात. तर आपण असे व्हिडिओज आयडेंटिफाय करत आहोत. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपली सायबर ऑफिसर्सची टीम आहे. ते मॉनिटर करतात, आयडेंटिफाय करतात. जर मायनर असेल तर त्यांच्या पालकांना आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आणि पोलीस स्टेशनचे जे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे ते स्वतः त्या मुलाचं आणि आईवडिलांचं समुपदेशन करतात की त्या लहान मुलाचं पाऊल कसं चुकीचं पडत आहे आणि भविष्यात त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासोबतच आपण त्या पालकांना लक्षवेधी सूचनापत्र देखील देत आहोत की त्यांचं लक्ष आपण त्यांच्या पाल्याकडे वेधत आहोत जेणेकरून भविष्यात ते चुकीचे कामं करणार नाही. आणि जर मेजर कुणी असेल तर त्यांनी जी कृती केलेली आहे सोशल मीडियावर ती जर आपल्याकडे ऑफेन्समध्ये बसत असेल, अपराधात बसत असेल तर आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत. आपण आत्तापर्यंत 2 कोटपा कायद्याअंतर्गत गुन्हे देखील दाखल केलेले आहेत सोशल मीडियावर स्मोकिंग करतानाचे व्हिडिओ टाकल्यामुळे आणि काही आर्म्स ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हे आपण त्याच्यावर दाखल करत आहोत. तर याप्रमाणे आपण सोशल मीडियावर मॉनिटर करणार आहोत. तर मी सर्व जनतेला आवाहन करेन की कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.